युवा नेते प्रीतम भैया जोंधळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा। नांदेड शहरातील आंबेडकर चळवळीचे युवा नेते प्रीतम भैया यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला। प्रीतम भैया यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय हॉस्पिटल विष्णुपुरी येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले व तसेच अंध विद्यालय येथील विद्यार्थ्यांना अन्नदान, शालेय साहित्य व कपडे वाटप करण्यात आले। 80% समाजकारण व 20% राजकारण करणारा युवा कार्यकर्ता आहे। सर्व समाजाच्या घटकाशी मिळून राहणारा व गोरगरिबांसाठी धावून जाणे त्यांना मदत करणारा अशी त्यांची ओळख आहे। या कार्याची दखल घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील BJ फाउंडेशन ग्रुप येथील त्यांचे मित्रमंडळींनी येऊन त्यांचा सन्मान व गौरव करण्यात आला व तसेच नांदेड शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय संघटना व मित्रपरिवार यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते।
एक शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही संभाजीनगर मधून आलात काय? इकडे बघा माझ्याकडे सर. नमस्कार, जय भीम. प्रीतम भाऊ आमचे मोठे बंधू आहे. त्यांच्या प्रेमाबद्दल आम्ही संभाजीनगरहून एक 200-300 किलोमीटर इथं त्यांच्या प्रेमाबद्दल आलेलो आहे. तसं काही नाही, आमचे मोठे बंधू आहे त्याच्यामुळं आम्हाला काय एक लगाव आहे. प्रीतम भाऊचं जे समाजकार्य आहे, राजकारण आहे, गोरगरिबांसाठी धावून जाणे, मदत करणे, त्यांचे काही जे सामाजिक कार्य आहे ते आम्हाला लगाव म्हणजे एक आवड आहे. त्याच्याबद्दल आम्ही इतक्या लांबून इथं आलो त्यांना शुभेच्छा द्यायला. संभाजीनगरहून बीजी फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे सगळ्या आमच्या बीजी फाउंडेशनच्या मित्रमंडळातर्फे प्रीतम भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी 7 वाजल्यापासून अनेक सामाजिक उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा होत आहे. शासकीय रुग्णालय असेल, अंध विद्यालय असेल, या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा होतो आणि आपण बर्थडे बॉय असताना सुद्धा या ठिकाणी रक्तदान केलं. काय सांगा? समाजाचं आपल्याला काहीतरी देणं आहे हे मनात ध्येय धरून मी आज एक 15 ते 20 वर्षापासून माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून साजरा करतो. सकाळी आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये फळ वाटप केले आणि प्रत्येकाला सांगितलं फळ वाटताना कोणी फोटो काढणार नाही याची पहिलं दक्षता घ्यावी. कारण एक फळ वाटायचं आणि 10 जणांच्या फोटो काढायच्या हे मला योग्य वाटलं नाही. त्यामुळे त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जर कोणाला काही दान देत असाल तर ते दान दाखवायचं नसते, दान हे गुपित असते. कारण आपण कुठल्याही मंदिराला कुठं दान देतो तर काय सांगतो का नाव, मग तो तर अन्नदान आहे. अन्नदानाचं कुठंच आपण दाखवलं नाही पाहिजे की आपण कोणाला काय देतोय ते. त्यामुळं मित्रांना सांगितलं, माझ्या सर्व मित्रपरिवाराला, माझ्या प्रीतम जोंधळे मित्रमंडळाला सांगितलं की बाबा तुम्ही असं काही करू नका की लोक आपल्याला ट्रोल करतील. आणि सकाळपासून ते चालू आहे. अंध विद्यालयामध्ये आपण शालेय साहित्य जसं वही, पेन, नंतर पॅड आणि त्यांना ड्रेस हे असं वाटप केलं आणि त्याचं आम्ही कुठंच काही काढणार पण नाही आणि कधी सांगणारही नाही. तुम्ही वाटलं तर तिथं जाऊन विचारू शकता. दादा, आपल्या कार्याची दखल घेऊन आज संभाजीनगर मधून आपले मित्रमंडळ या ठिकाणी आलेले आहे. काय वाटतं, कुठेतरी कामाची पोस्ट पावती वाटते? मला संभाजीनगरचे सगळे माझे मित्र एवढं प्रेम करतात की मी असं त्यांच्या प्रेमाखातीर एवढा भाविक झालो. मला आता अचानक ते आलेत आणि मला सरप्राईज असं आश्चर्य वाटलं की बाबा आपल्याला एवढ्या दुरून भेटायला आलेत आमचे मोठे भाऊ, सगळे मित्रमंडळ. हे मला चला असं एक खूप छान फिलिंग झाली की आपली कुठंतरी दखल झाली आणि संभाजीनगरहून मला भेटायला आलेत. त्यामुळे मलाही त्यांचं आभार मानतो मी. येणाऱ्या काही स्थानिक निवडणुकांमध्ये आपण काय त्याच्यामध्ये पाऊल टाकू? स्थानिक निवडणुकांमध्ये तर नक्कीच आम्ही एक विशिष्ट आणि चांगल्या पक्षाकडूनच तयारी करत आहे आणि 100% उभं राहणार. आपल्या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराला माझ्या मित्रांनी, माझ्या मित्रमंडळांनी चांगला प्रतिसाद दिला. आतापर्यंत एक 70-80 रक्तदाते केलेत आणि परतही अजून होतील. त्यामुळं 5-6 वाजेपर्यंत रक्तदान चालू आहे. मित्रांना माझं आव्हान आहे की येऊन करावं. परत संध्याकाळी 6च्या नंतर अधिष्ठ चिंतन सोहळा आहेत. सर्वांना माझं आहे की मी आहे तुमच्यासाठी, तुम्ही आहेत माझ्यासाठी. त्यामुळं आपण एकूण एकासाठी आहोत. कधी तुम्हाला काही वाटत असेल तर मला हक्काने सांगा, मी तुमच्यासाठी सदैव 24 तास सेवेत राहील.